कोयना परिसरातील कोअर भागात अलीकडे बसवलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हिरकणी STR-T6 ही वाघीण स्पष्टपणे कैद झाली असून तिच्या गळ्यातील GPS कॉलर मात्र दिसत नसल्याचं वन्यजीव विभागाच्या विश्लेषणातून समोर आलंय। गेले 10 दिवस या वाघिणीच्या सॅटेलाइट GPS सिग्नलमध्ये हालचाल न दिसता ते एकाच ठिकाणाहून येत असल्याने विभागाने गस्ती वाढवून मोठा परिसर तपासला होता। तरीही प्रत्यक्ष ठाव ठिकाणा लागत नव्हता। संभाव्य तांत्रिक बिघाडामुळे कॉलर गळून पडली असावी किंवा वाघिणीने स्वतः पंजाने ती काढून टाकली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। त्यानंतर विभागाने ट्रॅप कॅमेऱ्याच्या संख्या वाढवून फुटेजचे बारकाईने विश्लेषण सुरू केले। काल प्राप्त झालेला फोटो व व्हिडिओतील पट्ट्याच्या नमुन्यांवरून हीच हिरकणी STR-T6 असल्याची खात्री झाली आहे। क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की कॉलर दिसत नसली तरी उपकरण अधूनमधून सिग्नल देत आहे, त्यामुळे कॉलर वेगळ्या ठिकाणी पडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या दिशेने शोध मोहीम सुरू आहे। मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी निरीक्षण नोंदवताना सांगितले की उपलब्ध दृश्यावरून वाघीण निरोगी दिसत असून तिचे वजन वाढल्याचेही प्रथमदर्शनी जाणवते। कोर क्षेत्रात ती मुक्तपणे फिरताना आढळल्याने तिची हालचाल नियमित असल्याचे संकेत मिळत आहेत। वन्यजीव विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की कोयना जंगल परिसरात कुठेही कॉलर किंवा संबंधित उपकरण आढळल्यास त्वरित कळवावे। दरम्यान हिरकणीच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅप व गस्ती पथकांद्वारे बारकाईने लक्ष ठेवलं जाते।